आज एक घटना आमची अशी घडली, आमची शर्यत झाली आज ना, दुसऱ्या दिवशी आम्हाला पोलिसांनी पकडलं. त्या दिवशी फडके साहेब मला तिथे आले सोडवायला. त्यांना सोडा पण मला ठेवा, पण त्यांना सोडून द्या, आमचे मित्र आहेत तिकडचे. असं दुसरं कोण असतं त्या जागेवर नसतं आले. ती खूप मला आठवण राहिली त्यांची. वरदानच्याकडे काय बघून तुम्ही त्याला खरेदी केला होता? वरदानने आज एक घटना आमची अशी घडली, आमची शर्यत झाली आज ना, दुसऱ्या दिवशी आम्हाला पोलिसांनी पकडलं. त्या दिवशी फडके साहेब मला तिथे आले सोडवायला. त्यांना सोडा पण मला ठेवा, पण त्यांना सोडून द्या, आमचे मित्र आहेत तिकडचे. असं दुसरं कोण असतं त्या जागेवर नसतं आले. ती खूप मला आठवण राहिली त्यांची. मला सांगा की म्हणजे थोडक्यात प्रश्न पडलाय की माझा पण आणि माझ्या काही सबस्क्रायबर लोकांचा सुद्धा असेल 50-50 नेमकं नक्की काय थोडक्यात सांगा. आम्ही एक गाडी जी अजूनपर्यंतही कोणाला मिली नाही आहे आणि इतिहासामध्ये पण कोणी मिली नव्हती ती गाडी म्हणजे. तर मित्रो, प्राची परेश भंडारी 50-50 ग्रुपचा हा वरदान पाहायला मिळते आपल्याला. आज त्यांच्या दावणीवरती आलो आहे आणि त्यासोबतच आहे ओव्हरटेक किंग, ज्यानं अखंड महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण नाव समोर आपल्या मालकाचं पूर्ण जिल्हाभर केलं. मुंबई म्हणा, घाटमाता म्हणा, या शंकर बैलानं केलं. मित्रो, धनगरी किल्लांमध्ये मोडतो हा शंकर बैल. आत्ता वय बघा मित्र जसं आहे, सायदाती पूर्ण उत्तर देवामध्ये मित्र आला आहे शंकर. तरी पण म्हणतात ना, वाघ म्हातारा झाला तरी पण गवत खात नाही, तसंच हा वाघ म्हणतात. घरची लक्ष्मी आहे त्यांच्या शंकर. आणि हा लाडका वरदान, ज्यानं कमी वयात एका आदत वासराची मित्र किंमत कोणी करू शकत नाही, तर त्या आदत वयामध्ये मित्र वरदान 15 लाखाला घेतला होता. तो हा वरदान मित्र जबरदस्त नाव करतोय मालकाचं. तर संपूर्ण इतिहास कशा प्रकारे आहेत आपण जाणून घेऊया. तर वळूया व्हिडिओकडे. तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार स्वप्नाल सुभाष वारकर सरांचं स्वागत करतो त्याच चॅनलवरती. मित्र ज्याचं फक्त बस स्टँड. तर आज मित्र एक नवीन तुमच्यासाठी एक कन्सेप्ट घेऊन होते. मुंबईमध्ये आलो आहे, डोंबिवली या ठिकाणी सोनारपाड्यामध्ये आलो आहे. तर सर्वांनाच तर माहिती आहे की सोनारपाड्यामध्ये 50-50 नंबरचा जो सोन्या फेमस आहे. तसेच अजूनसुद्धा आपल्याकडं बरेचसे बैल आहेत याच ठिकाणी. तर आपल्या सर्वांचा वरदान 50-50 आणि शंकर 50-50 यांच्या दावणीवरती आलो आहे. तर सर्वप्रथम दादांची माहिती आणि सर्वप्रथम दादांना विचारून घ्या कशा प्रकारे त्यांचा जीवन प्रवास आहे आणि आतापर्यंत झाली वाटचाल कशा प्रकारे. जरा सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. नाव सांगणार का तुमचं? माझं नाव रुपेश भांडे. ओके. आणि गाडी देवांश परेश भंडारी या नावाने. ओके. सर तुमचं नाव सांगा. परेश शंकरराव भंडारी. ओके. बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपर्यंत म्हणजे तेव्हापासून आवडतं आहे सांगा. खूप आम्ही छोटे होते, 5-7-8 वर्ष तिथून चालू. अच्छा. तर मित्र पूर्ण आपण विचारत आहोत. तर तुम्हाला थोडक्यात मी माझ्या प्रकारची ओळख सांगतो. हा सर्वांचा लाडका, कारण की माझे सर्व सबस्क्रायबर कोकणातले आहेत. तर तुम्ही ओळखलं असाल की ज्यानं पुसेगावला शर्यत संपन्न होत होती आणि पुसेगावच्या शर्यतीमध्ये अचानक बैलगाडीवरती बसून अखंड कोकण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये ज्यानं स्वतःचं नाव केलं. अजूनपर्यंत सर सांगतो की कोकणामध्ये जेवढे बैलगाडी शर्यती होत होत्या आता म्हणजे पुसेगाव शर्यत झाल्यानंतर प्रत्येक शर्यतीमध्ये ज्या मैदानामध्ये तो आला होता, आपल्या बैलांचं नाव, तुमचं नाव पण त्या ठिकाणी घेतलं जात होतं. आमचे सर्वांचे लाडके वैभवराव पवार यांच्या तोंडातून त्यांचा सुजलचं नाव घेतलं होतं. तोच हा सुजल पंधेरे वांजोळ्यामधला आहे. दादा तुमचं नाव सांगाल? नयन बाबा माळी. ओके. सर्वप्रथम आता आपण थोडक्यात आपली ओळख सांगितली. तर मला सांगा, आता आपल्या दावणीला बैल किती आहेत? आपल्या दावणीला इथे 4 आहेत आणि घाटावरती 4 आहेत. ओके. आता आपले गावी कोण आहे? इथे एक वासरू आहे आणि एक माणिक म्हणून बैल आहे. ओके. आता आपण ते आहेत करायला गेले बरोबर. बैलांबद्दल काय सांगा, वरदानबद्दल काय सांगा? वरदानबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. वरदानने आपलं खूप कमी कालावधीमध्ये खूप नाव केलेलं आहे. आणि कुठेतरी तो आजारपणात असल्यामुळे यावर्षी आम्ही निमोलच्याच मैदानाला काढायचो. अच्छा. तरी पण चांगले गुलाल घेतले, आनंद वाटला. नेमकं काय झालेलं आजारपणामध्ये? आजारपणामध्ये बैल थोडा पुढच्या रानाला कमी यायचा, ठसकायचा आणि त्याचे जरा फुफ्फुसाचा प्रॉब्लेम असल्यामुळे बैलाला आम्ही ॲक्च्युली काढायला नव्हतं पाहिजे, पण तो त्याच्या हिमतीवरती आम्हाला गुलाल घेऊन द्यायचा आणि मग आम्ही तेवढंच पळवायचो.
तर तुम्ही काय सांगाल वरदानबद्दल? मतदानाबद्दल बोलू तेवढा लहान वयात त्यांनी खूप करून दाखवलं. नावच आमचं त्यांनी पुढे योगदान केलं वर्धन. वरदान आता वय किती वरदानचं? वरदान आता 2.5 वर्ष. 2.5 वर्ष. नाताला तर चौसा आहे ना? चौसा. बघितला आता खातोय तुम्ही बघितलं नाही. चौसा आहे आणि त्याच्या स्पीडबद्दल किंवा त्याची खास वेगळी काय म्हणजे खासियत काय वेगळी? त्याची खासियत अशी आहे, त्याला पलच वेगळा आहे, सर्वात बैलांपेक्षा वेगळाच पल आहे त्याला, असं त्याचा पल समजून येत नाही. ओके. आता तो 2.5 वर्षाचा आहे आणि 4 गती, बरोबर. किती मैदानं झाले आजपर्यंत त्याच्या जीवावरती? त्याच्या जीवावरती एक 25-30 मैदानं झाली आणि एक 3 फेऱ्याचं झालं, तिथे आपण 1 नंबर केला. आणि मुंबईमधलं पहिलाच 3 फेऱ्याचा मैदान, तिथे आपण 1 नंबर केलेला. आणि आता पण मागे 7-8 दिवसापूर्वी मैदान होता मुंबईला 3 फेऱ्याचा, तिथे आपण चांगल्या अंतराने गटपास केलेला. परंतु काही पावसामुळे अड्डा कॅन्सल झाल्यामुळे सेमी आणि फायनल झाली नाही. काय सांगाल अजून अपेक्षा काय तुमच्या वरदानकडून? आता अपेक्षा त्याच्याकडून तर खूप आहेत आणि आता कुठेतरी रिकवर झाल्यासारखं आम्हाला वाटलं त्या दिवशी गटाला बघितल्यानंतर. आणि खूप घरचीच गाडी पळवली आणि स्वतःहून गाडी ओढायचा प्रयत्न करत होता. जे एवढे दिवस आम्हाला पाहिजे होतं त्यांनी त्या मैदानात करून दाखवलेला. आणि आता अजून आमच्या अपेक्षा त्याच्याकडून खूप वाढल्या आहेत. जसं आमचं गेल्या वर्षी नाव चालत होतं, यावर्षी सुद्धा त्याने असं चालवा असे त्याच्याकडून अपेक्षा. ओके. दादा मला सांगा की वरदान आपण जेव्हा घेतला आहे कुठून घेतला आहे? त्या प्रकारचं नाही, कर्जतवरून नाही. कर्जतवरून. केव्हा घेतला वरदान आपण? एक 14 महिने झाले असते. 14 महिने. वरदानच्याकडं काय बघून तुम्ही त्याला खरेदी केला होता? वरदानने चांगलीच म्हणजे त्याने आधी खूप गुलाल घेतलेली, एक नॉर्मल मीडियममध्ये गुलाल घ्यायचा. पण आमचा एक असं त्याला बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपल्या दावणीला आल्यानंतर पुढे जाऊ शकतो आणि आपलंही नाव पुढे चालवायचं काम करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही खरेदीचा विचार केला आणि खरेदी केल्यानंतर त्याने आमचं एवढं नाव केलं की आज पण आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला त्याच वरदानच्याच नावाने ओळखतात आणि अभिमान वाटतं त्याचा. ओके. मला सांगा की म्हणजे थोडक्यात प्रश्न पडला आहे की माझा पण आणि माझ्या काही सबस्क्रायबर लोकांचा सुद्धा असेल 50-50 नेमकं नक्की काय थोडक्यात सांगा? 50-50 हा आमचा लकी नंबर आहे आणि पूर्वीपासून सगळ्या गाड्यांना तोच नंबर आहे. आणि आमचा खूप मोठा ग्रुप आहे. सोने आमच्याच दावणीचा आणि वरदानी एकच म्हणजे एकच दावण आहे. 50-50 ही एकच दावण आहे. अच्छा. आता झालं वरदानचं थोडक्यात, म्हणजे आपण परत वरदानकडे होऊया. शंकरबद्दल काय सांगाल? शंकरचं आता वय काय आहे? शंकरचं आता एक 9 वर्ष वय असेल. 9 वर्ष. शंकर आपल्या दावणीला कधीपासून आला आहे? शंकर आदतपणापासून आपल्या दावणीला आहे. छोटा आणि 7 आपण महिन्याला होता. 7 महिन्यापासून. एक आपण त्यावेळी काय खरेदी होती शंकरची? ते घेतलेला 50,000. 50,000ला. हां, बापरे. आदत असताना 50,000 आहे. 50,000. काय म्हणून त्याला घेतलं होतं त्यावेळी? एक छोटा फोंड होता, असा चांगला ते वाटला आपल्याला पुढे चांगला काम करेल, ओके. तेव्हा आपण घेऊन स्वतःनीच घडवला तो. अच्छा. हां, लहानाचा मोठा 7 महिन्याचा होता, तर किती 7-8 महिन्याचा असेल. दुधाचाच होता. हां, दुधाचा एकदम छोटा असेल. तेव्हा पण असे त्यांनी छोट्या छोट्या गाड्या मारल्या, तर नाव केलं त्यांनी. 8-10 लाखाच्या बैलांना टाकले. अच्छा. मोठे मोठे बैल. बैल मोठे मोठे आधात असताना 8-9-10 महिन्याचा असताना. ओके. शंकरचं आणि तुमचं म्हणजे शंकरचं तुमचं दोघांच्या आठवणीतील सर्वात मोठं मैदान म्हणजे काहीतरी आगळं वेगळं काहीतरी झालं ते सांगा. आम्ही एक गाडी जी अजूनपर्यंतही कोणाला मिली नाही आहे आणि इतिहासामध्ये पण कोणी मिली नव्हती, ती गाडी म्हणजे फडके साहेबांचा बादल आणि मांगडे त्यांचा सुंदर, जो बिंजोडला आजपर्यंत कोणालाही मिळेल नाही गाडी अख्खी जी जोडून असल्यावर. ओके. तर ती गाडी आमची उसळण्याला एक मोठं मैदान होतं, एक महाराष्ट्र दिनानिमित्त. तिथे ती गाडी झालेली, एक 5-5 लाख रुपये गाडी झालेली आणि तिथे आम्ही अंतरच गुलाल प्राप्त केलेला. ती आमच्या आठवणीतली शर्यत. असं बरंच फडके साहेबांच्या बादलसोबत खूप गाड्या झाल्या आणि जवळजवळ 6-7 गाड्यांमधून आम्ही 5-6 गुलाल, एखादा गुलाल त्यांनी घेतला, 1-2 गुलाल त्यांनी घेतले आणि 5 गुलाल आम्ही घेतलेले. ओके. आता थोडंसं आपण फडके सरांकडे वळूया. काय सांगाल सरांबद्दल? कसे होते सरांचा स्वभाव वगैरे? आणि तुम्ही त्यांच्या जवळ होत असाल, कारण की मी रत्नागिरीतून बोलतो, त्याच्यामुळं माझा लय डिस्टन्स आहे, कारण की आत्ता कुठे मी सत्रत होतं, त्याच्यामुळे काय माझं आणि त्यांचं काय एवढं रोलिंग नाही. पण व्हिडिओवरती वगैरे बघितलं होतं. पण तुम्ही काय सांगाल? तुम्ही जवळून त्यांना ओळखलं होतं, काय सांगा थोडक्यात? त्यांचं एवढं आपण म्हणजे त्यांचं आपलं शर्यती काय केल्या तरी प्रेमाने शर्यती ना, आपल्याला सगळ्या प्रेमाने माझ्या भावासारख्या अशा शर्यती आम्ही केल्या. बरोबर. आपल्याला त्यांचं असं खेळ आवडलं म्हणजे शर्यती केल्या तरी आम्ही एकत्रच असायचो. बरोबर.
आज एक घटना आमची अशी घडली, आमची शर्यत झाली आज ओके. ना दुसऱ्या दिवशी आम्हाला पोलिसही पकडलं. हां त्या दिवशी फडके साहेब मला तिथे आले सोडवायला. त्यांना सोडा पण हां मला ठेवा पण त्यांना सोडून द्या, आमचे मित्र आहेत तिकडचे. ओके. असं दुसरं कोण असतं त्या जागेवर नसतं आले. ती खूप मला आठवण राहिली त्यांची. शरद दुसऱ्या दिवशी येऊन त्यांना आम्ही हाडून दुसऱ्या दिवशी मला लगेच पकडला, माहिती भरल्या मला सोडवायला आले. म्हणजे बघा की एक म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यत म्हणजे शर्यतीमध्ये खरं म्हणजे हेच पाहिजे. हा कारण की किती पण लाखाची शर्यत होते म्हणजे शेवटी खेळ आहे, हारजिती नक्कीच होते, बरोबर का नाही. हा. पण त्याच्यामध्ये कुठेतरी राग ओसवा नसावा, जे काय असेल ते पूर्णपणे. कारण की आजकाल बरेच आज म्हणजे दुसरा कोण असता तर बोलला असता आपल्याला टाकल्यात कशाला जावं, बरोबर. पण ते नाही, ते लगेच आले. होता आमचा मला सोडा, मला टाका तिथे ना, त्यांना सोडून द्या. बरोबर असा पहिला माणूस आहे असं बोलणारा. बरोबर. चांगल्या व्यक्तीची आठवण चांगल्या विषय. हा. बरं ठीक आहे, आपण परत आपल्याकडे वळूया. मला सांगा याच्याबद्दल, वडिलांबद्दल थोडक्यात, की त्याचं वेगळं पण काय नॉर्मली इतर बैलांचं पण याच्यात वेगळं पण म्हणजे तो खूप रागीट आहे आणि पब्लिकला ठाम पडणारा बैल आहे. आणि मोस्टली बैल एक मोठे झेपा टाकताना आपण बघतो, पळताना गाडी ओढताना दिसतात, पण तो छोटे झेपा टाकून पण पूर्ण गाडी ओढायची क्षमता ठेवतो. आणि लोकांना ते समजून येत नाही की हा याचं पळ कसं आहे आणि किती पळतो. आणि परंतु तो जेव्हा गुलाल घेतो तेव्हा समजतं सगळ्यांना की हा बैल चांगली गाडी ओढतो. शरीर वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल थोडंसं वेगळे पण इतरांचं? वेगळे पण म्हणजे त्याला आम्ही ॲक्च्युली त्याला काही आजारपणामध्ये आम्ही पवनी पण दिली नव्हती आणि फेरे काढले नव्हते, परंतु त्याची फिटनेस जे आहे तशीच होती. कोणी बोलणारही नाही आला आजारपण कोणता आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे. त्याची फिटनेस तो जशी आहे तशीच आहे. त्याचं आता म्हणजे देखभाल वगैरे कशी असते थोडक्यात सांगा. देखभाल नॉर्मल सगळ्या बैलांची सेम असते. फक्त त्याला चालवणं आणि पवनीचा सराव चालू असतो. इतर बैलांना आम्ही पवनी फेऱ्या असताना देत नाही. मला सांगा, आता पेडगावचं मैदान लवकरच येतोय, तर पेडगावला आपल्याला बघायला मिळेल का? नक्कीच पेडगावला चांगलं नियोजन करण्याचा विचार आहे. अजून झालेलं आहे? अजून नियोजन नाही झालं, तर चांगला पहिला बघून आम्ही पेडगावला पळण्याची आमची इच्छा आहे आणि नक्कीच आम्ही पळू. नेमकं मला सांगायला का की पहिरा म्हणजे नेमकं काय सांगायचं थोडक्यात? म्हणजे कारण की आपल्याकडे गावाकडे आहे ना कोकणात, खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर एका मालकाची दोन्ही पण बैल असतात, 2-2, 4-4 बैल असतात. नॉर्मली आता कुठं म्हणजे एक मार्केटच्या शर्यती व्हायला लागले गावाकडे, तेव्हा कुठं आता पैरा नेमकं व्हायला लागलं. नेमकं आपल्या इकडे मुंबईचा पैरा कसं सांगायला थोडं? पहिला म्हणजे आता आपल्या दावणीला कधी दोन्ही बैल आतली असतात, कधी कोणी दोन्ही बैल बाहेरचे असतात. त्याच्यामुळे एखादा बैल आपल्या मित्रपरिवारातला किंवा आजूबाजूच्या गावामधला आपण आपल्या बैलाला जुळून गाडी पडेल या हेतूने आपण जुळून आणतो आणि त्यांना फोन करून किंवा आपल्याला ते फोन करून आपण सोबत हाकलायची असं विचारतात, तेव्हा आपला तो पैरा जुळून येतो. आणि जर चांगली गाडी पळाली तर तो कायम पैऱ्यात राहतो. सर, ज्यावेळी तुम्ही म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये वावरता, त्यावेळेचं कसं वातावरण होतं थोडक्यात सांगावं? या म्हणजे नामांकित मोठ्या जोड्या असायच्या, जास्त नव्हत्या तेव्हा. आता तर खूप बैल झाली, आता तर खूपच झाली. आता नाही कोणाला नाद, तो बिन ते नादात क्षेत्रामध्ये गेला. क्षेत्रामध्ये जावा, काय काम धंदा करून पुढे जावा, ना तर पुढची वाटचाल त्यांनी बरोबर शाळा जॉब वगैरे ते सगळं क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. त्यावेळेच्या शर्यतीबद्दल काय सांगाल आणि आताच्या शर्यती फरक सांगाल? फरक म्हणजे आता पहिले तेव्हा कसे असायचे, थोड्या जोड्या असायच्या, आता तर खूपच वाढल्यात जोड्या. आता एका अड्ड्यात होतच नाही शर्यती पूर्ण. पहिला होत होत्या नामांकित बैल अशी 10-20 असायची, याच्यावरती बैलच नसत. आता नामांकित बैल बोललं तर खूपच झाले, वाढल्यात आता. मला सांगा की त्यावेळेचा म्हणजे त्यावेळी छकडा वगैरे हा सेमच होता असेल ना? नाही, छकडा रिंगी नव्हती तेव्हा सातारा छकडा असायचा, एक मोठा छकडा असायचा दुसरा. हां, त्यावेळी पण पहिलाचा हा प्रकार चालू असतो पहिलं. तेव्हा जास्त करून घरच्या गाड्या जास्त बोलायच्या. हां, तेव्हा पहिला कमी असायचे पण असं एवढे नव्हते खूप. तेव्हा घरच्या गाड्या जास्त बोलायच्या. मला सांगा, आता ते पैराचा विषय झाला, वायदीबद्दल काय सांगाल तुम्ही? वायदी बोलून तर तुम्हाला खरं सांगतो, बेकार खेळ झाला. आमच्याकडे काही टेन्शन नाही, वायदी नाही आमच्याकडे मुंबईत, पण घाटावर बोलला तर वायदीशिवाय कामच होत नाही. अच्छा, वायदी म्हणजे
कशा प्रकारे केली होती वायदी? वायदी म्हणजे आपल्याला आपण मागितलं बैल, बाबा तुमचा बैल द्या मला एक काढायला. तो बोलतो मला 50,000 पाहिजे, कोण बोलतो मला 30,000 पाहिजे, कोण बोलतो लाख रुपये पाहिजे. तेव्हा तो बैल मिळतो. या असं आमच्याकडे मुंबईत नाही. हा प्रकार काय म्हणजे चाललाच पाहिजे की असं पुढे काय चालायला नाही पाहिजे? काय तुमचं मत काय त्याबद्दल थोडक्यात सांगा. याबद्दल कसं, एक गरीब जनाचा वासरू असला तो पळतो, पण त्याला पुढे जायच्यासाठी त्याला लाख रुपये देऊन तो बैल घालून तेव्हा घडवायला लागतो, बाबा माझा वासरू पळतो. आपल्याला लाख रुपये नसले तर आपण काय करणार? आपला वासरू तसंच बसून राहिलेला आहे. पण हे कुठेतरी कमी झाले पाहिजे. आज तर मोठे मोठे नामांकित बैल आहेत, खाली बोलतात आम्ही वायदी घेत नाही, काय नाही घेत. खूप वायदी घेतात. असं सांगा कोणी वायदी नाही घेतली. मी त्यांची नावं बिन सांगणार, ते माणसांनी बोलावं आम्ही वायदी नाही घेत. अशी खूप मोठी मोठी बैल नामांकित आहेत. पण एवढ्यापर्यंत नाही करायला पाहिजे. लाख लाख 1.5 लाख रुपये तुम्ही वायदी घेता कशासाठी? पण आज तुम्हाला बिन लागणार. आज तुमचा बैल पळतो, उद्या त्याला पळाल्यावर तुम्हाला पण तिथे जायला लागेल कधीतरी. मला सांगाल काय तुमच्याबद्दल अशी काही गोष्ट झाली काय की बाबा बैल ठरलाय किंवा असं काही गोष्ट झाली काय कुठच्या मैदान वगैरे? मी पहिली गोष्ट वायदीचा बैलच घेत नाही जास्त. अच्छा. तुम्हाला खरं आहे ते सांगतो. वायदीचा बैल बोललो तर माझा बैल तसाच राहू दे, बसू दे. मी वायदीचा बैलच या करत नाही. अच्छा, जे करायची मैत्री ओके. मला सांगा थोडक्यात, आता आपण वायदीकडे आलो बरोबर, चकड्याचा पण विषय झाला, प्रत्येक बैलांचा पण विषय झाला. जे पण आता गाडीवरती ड्रायव्हर बसतो, प्रत्येक मालक काय स्वतः गाडीवर बसत नाही बरोबर. नाही. ड्रायव्हरबद्दल थोडक्यात काय सांगाल? ड्रायव्हर आहे ना, आम्ही ड्रायव्हरांना ना आमच्याकडे एक मैत्रीपूर्व आमचे मित्र बी नाहीत सर्व. आमच्याकडे आता मुंबईत कसं झालं, त्यांना 10% प्रमाणे आम्ही पैसे दिले. प्रत्येकाचं नॉर्मली कुठे त्याच्यामुळे चला जाऊ दे. कसं आज त्याला पण खर्च आहे. पहिली गोष्ट त्याचा पण पोट धंदा आहे, त्याला बिन 10% ठेवलं ही चांगली रक्कम आहे. प्रेमाने बसतात ते बिन काही ते घेत नाही, पण तरी आम्ही प्रेमाने देतो सर्वांना. अजून सांगा मला, आता आपण नवीन एक नियम काढलाय बघा आता बैलगाडी क्षेत्रामध्ये, बैलगाडी संघटनेनं, की ड्रायव्हर लोकांनी हेल्मेट यूज केलं पाहिजे. ते एक म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? खूप चांगलं झालंय. बचाव होतो त्याच्यावर. कधी पडलं, कधी दुसरे कुठे लागलं तर ठीक आहे, डोक्यावर मार लागलं तर माणूस बचू शकत नाही. पण त्यामुळं आम्ही हेल्मेट काढले का कमिटीने, तर खूपच चांगलं केलेलं आहे. याच्यामुळं आपला ते कुठे पडलंय तरी शेप राहणार. संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला तुम्ही काय संदेश द्याल सांगाल? माझं आहे ना म्हणणं आहे, ही वायदी आहे ही बंद करा. पहिला तो पॉईंट, तो यो पॉईंट आहे. वायदी आहे ही बंद करा. खूप शर्यती होऊन जाते. ही वायदी आहे ना खूप आहे, भयंकर आहे. म्हणजे खेळ आज क्षेत्रामध्ये नवीन नवीन मुलं आल्यात ना, त्यांना खूप अजून अनुभव नाही. बैल घ्यायला सर्व घेतात, पण त्याला घडवायला किती वेळ लागतो ते खूपच हे आहे. आता मैदानं पण बरीच शिवायला लागली, त्याच्यामुळं नक्कीच ह्याच्यावर तरी मला पण असं पर्सनली वाटतं. कारण की आपल्याकडे गावाकडे काही एवढा विषय नाही चालत. कारण की मोठे मोठे जे बैल आहेत ते काही फेमस होण्यामागचे कारण कशी, काही गरिबाची बैल पण अशा अंधारात आहेत अजून. कारण की वायदीचं प्रमाण म्हणा किंवा अशा काही गोष्टींमुळे सुद्धा. तर ठीक आहे, हा वेगळा विषय झाला. परत मला सांगा की थोडक्यात अजून आपल्या जोडी बैलांकडे येतो. तर शंकर बरोबर, शंकर वयाच्या आपल्याकडे 9 वर्ष पडतोय की 7 वर्ष? 9 वर्ष पडतोय बरोबर. शंकरच्या गळ्यामध्ये आजपर्यंत किती बैल पळाले? खूपच पळाले. शंकर सर्वात मोठा बैल म्हणायला गेलो तर आपण सोन्यात आहेच बरोबर. म्हणजे नामांकित मोठे मोठे मथुर वगैरे आहेत. तर असं वेगळा अजून मोठा बैल कोणता पळाला त्याच्याकडे? सोन्या पळाला, काशी पळाला, अशोक जोशीचा बलमा पळाला. अजून असे खूप पळाली. मानगरचा वादल पळाला. असं बोलू तेवढी कमी आहे, ध्यानात नाही एवढी बैल पळाली. आपल्या दावणीला म्हणजे आपण जिथं बसलो आता त्या दावणीला किती झाले आजपर्यंत बैल? खूपच सांगू शकत नाही एवढी बैल झाली. सर्वात नामांकित ज्या बैलामुळं आपलं बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव आलं तो कोणता बैल होता सांगायला? राण्या हरण्या एक गाडी माझी पालाची मुरबाडवरनं आणली. अच्छा. तिने खूप नाव केलं. त्याच्यानंतर पारा मोरा असे भरपूर लागलेले ना. शंकर झाला आपला, राण्या, नंद्याने तर घाट गाजून टाकली पूर्ण. लक्ष
लक्षाची पहिला गाडी मारणारा तोच होता बैल. मोठा लक्षा. मोठ्या लक्षाची गाडी पहिला मारणारा तोच बैलांनी मारली अच्छा. नंद्याने आमची. एकत्र येऊन पळालो आम्ही सर. ओके. आणि मोठा मानक्या जो मुंबईमध्ये लक्षाची पहिली गाडी मारणारा मोठा मानक्या जो 50-50 धावणीचा. आणि घाटावरती पहिली लक्षाची गाडी मारणारा जो नंद्या जो दोन्ही बैल आता आपल्यामध्ये नाही आहेत. त्या दोन्ही बैलांनी गाडी मारली आणि एकत्रित पहिऱ्यातही पळाले दोन्ही बैल. अच्छा. आता आपण थोडक्यात संपूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये आलो. थोडंसं आपण फॅमिलीकडे येऊया. ठीक आहे. मला सांगा आता काय म्हणजे आपण सर्व जॉब वगैरे करून सगळं आपला स्वतःचा व्यवसाय वगैरे व्यवस्थित करतो, पण फॅमिलीचा सपोर्ट वगैरे कसं सांगाल काय मला? आमच्या तर घरच्या फॅमिलीला बैल खूप आवडतो. अच्छा. हां ते शर्यतीला गेले तर टी व्ही सामनी बसून आपली गाडी कधी सुटणार कधी सुटणार. अच्छा. हां ओके. म्हणजे कुठल्या- फॅमिली हां. सपोर्ट आहे. हां चांगलंच आहे, कारण की नक्कीच घरची लक्ष्मी जर आपल्या मागे असेल तर यश हे कुठे गेलंच नाही थोडक्यात म्हणायला गेलं. ओके. अजून काय सांगाल थोडक्यात, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे थोडक्यात सांगाल? माझं एकच म्हणणं आहे की वायदी पुढारी कमिटीने घाटावरची मुंबईची ही बसून वायदी पुढारी कमी केली पाहिजे. काहीतरी वायदी विषय काहीतरी विषय काढला पाहिजे. वायदी कमी केली म्हणजे बंदच केली तर खूपच चांगलं होईल. पुढे सर्व लोकांचे पैरे होणार हे होणार सगळ्या गोष्टी. वायदी मुलं ना खूप लोक मागे गेली. मला सांगा आपल्या मुंबईला मैदानं म्हणजे बरीच होतात बरोबर, तर सर्वात मोठं मैदान आपलं कुठं झालं होतं याच्या अगोदर? सगळ्यात मोठं आता भिवंडीला झालं होतं अड्डा. ओके. तिथे 3 फेऱ्याचा अड्डा झालेला आणि बिंजोडचा एक भिवंडीला झालेला मोठा अड्डा. तिथे 4 व्हीलर बक्षीस होती. ओके. आणि तिथे आपण 3 फेऱ्याच्या अड्ड्याला आपण 1 नंबर केलेला आणि बिंजोडला आपण चांगली शर्यत केलेली आणि एक मोठी शर्यत होती जिला 4 व्हीलर बक्षीस होती. ती ॲक्च्युली थोडा लेट झाल्यामुळे कॅन्सल झाली. अच्छा. मला सांगा बैलगाडी क्षेत्रामध्ये बरोबर शर्यत आपण जिंकतो, तर जिंकल्यानंतरची प्रतिक्रिया किंवा हरल्यानंतरची प्रतिक्रिया काय असेल सांगाल? सर्व प्रेमाने राहावा. बरोबर. शर्यत जिंकली तरी प्रेमाने जल्लोष करा. प्रेमाने सगळ्या गोष्टी सामनीच्या वेळेला राग नाही आलं पाहिजे. बरोबर. असं करावं सर्वांनी. करा हाऊस मौज केली पाहिजे असं नाही. बैल आपली जिंकलेला आपल्याला अभिमान असतो, पण तेवढंच करा. थोडक्याच करा. आपलं असं केव्हा झालं होतं काय की आपण त्या मैदानामध्ये गेलोय बरोबर आणि आपलं वाटलं 100% की आज आपला बैल पळणार किंवा आपले आज गुलाल 100% आणि त्या मैदानाशी नॉर्मली काही कारणास्तव किंवा नॉर्मली काय हार वगैरे काय झाले काय सांगा? हो अशी हार तर आमची गेल्या वर्षी झाली होती आणि सगळ्या पब्लिक म्हणजे 90% पब्लिकला तर वाटत होते की वरदानच गाडी मारणार, परंतु काही थोडी ड्रायव्हरच्या थोडे हलगर्जीपणामुळे झालं आणि किंवा थोडा पब्लिकचा सपोर्ट भेटला नाही. मध्ये पब्लिक उभी राहिली त्याच्यामुळे टाकाटाकीमध्ये एक दोन बोटाच्या अंतराने गाडी पडली होती. आणि ती गाडी आपली मथुर विरुद्धच होती. त्याच्या मागच्या अड्ड्यामध्ये आपण मथुरची गाडी मारली होती. आम्हाला असं वाटलं की ही पण गाडी आपण चांगल्या अंतराने मारू आणि जवळजवळ देव दगडापर्यंत आपली गाडी पुढेच पडत होती. 1-1.5 सगळ्यांना पुढेच पडत होती. परंतु थोडं कोण होतं सोबत? महबूब होतं. आणि शर्यत हरल्यानंतरची काय सांगाल? आम्ही हारलो तर सर्व आम्ही हारलो तरी शांत होतो. जिंकलो तरी तसंच, हारलो तरी काही नाही. असं काही नाही. आम्हाला हारलो म्हणून आपण चिडायचं ना. दुसऱ्या वेळेला कशी मारायची ते बघायचं आपण. पण असं आपलं चिडायचं कधी काम नाही आपलं झालं. चिडणार वाटतं एक की बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे बैल तापवणं वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल तुमचं पर्सनली मत काय वाटतं सांगा? तापवून बघा आता तर एवढं तर तापवत नाही. पहिले सर्व आता काठी बंद झाले, चाबूक बंद झाले, सगळ्या गोष्टी आमच्याकडे बंद झालेल्या. खूप सुंदर. सर्वात पेक्षा मुंबईत गाड्या होतात त्या सर्व बैलांना हार माने काहीच नाही. कोणच मारत नाही, होत नाही. दुसरे काय होतात थोड्याफार, पण मुंबईतला तर सर्व खेळ चांगला. सर्वात खेळ माझा असं म्हणजे मुंबई वायदी नाही घेत, काही नाही घेत, बैलांना मारत नाही, काही नाही. अजून मला विचारायचं वाटतं की आता आपण झाला हा म्हणजे शर्यत म्हणजे मारगोळीचा विषय. मला सांगा की बैलगाडी क्षेत्रामध्ये बरोबर शर्यत जिंकण्यासाठी
म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे शर्यत जिंकण्यासाठी आपण? म्हणजे जे आता बघा नॉर्मली माझा विषय काय आहे की मला विचारायचं वेगळी गोष्ट, पण ह्या विषयावरती मी पहिलं बोलतो की जे भगत जादूटोना वगैरे ह्या गोष्टी होतात ह्याच्यावरती तुमचा कितपत विश्वास आहे आणि ही गोष्ट कितपत खरी खोटी आहे सांगाल का मला? 95% तर आपल्याला वाटतच नाही एवढा, 5% इकडे तिकडे होऊ शकतो. बरोबर आहे 5% इकडे तिकडे, 95% तर आपण नाही मानत बरोबर शक्यता. बरोबर. पण चला काय बोलतात बघून तेवढं आपलं एवढे करत असते तर मोठे मोठ्या गाड्या कशाला एवढ्या या होत्या, मग बैल एवढी मागाची कशाला आणतो. बरोबर. त्याबद्दल तुमचं मत काय आहे की आपण म्हणतो की बाबा काही जण म्हणतात पण की जादू जोडण्याचा विषय आहे किंवा काय, याच्याबद्दल तुमचं मत काय सांगाल? असं काय आपल्याला त्या गोष्टी आवडतच नाही, तुम्हाला ऐका सांगतो. अच्छा या गोष्टी ओके. एक लास्ट विचारतो की बैलगाडी क्षेत्र आपण बरोबर आपण तर स्वतः मालक आहे त्याच्यामुळे आपण काय मागं असं सुट्टीकडं, पण ज्यावेळी बैल पळतात पुढे बरोबर, आता म्हणा पेडगाव म्हणा पुशेगाव म्हणा मोठी मोठी मैदानं होतात, मुंबई ठिकाणी पण बरीचशी मैदानं होतात, पण काही लोक गर्दी करतात समोर बघण्यासाठी शर्यत बघण्यासाठी, तर त्या लोकांबद्दल तुम्ही काय सांगाल थोडे? हे आहे ना, काही लोकांचं कसं असतो मध्ये घुसतात बरोबर फुकट, दुसऱ्या बैलाचा असं ती गाडी लागावं नाही म्हणून. बरोबर. आणि हे खूप चांगलं वाईट आहे. बरोबर सर्वांनी तुम्हाला जागा आहे बाहेर राहा ना तुम्ही. बरोबर. गटाच्या गाड्या असल्या तर तिकडे बाहेर राहा, तासाच्या पासून लांब राहा. बरोबर. काय राहिले ते गोष्ट काय आहे, तुम्ही कशाला मध्ये मध्ये घुसता, घुसू नका ना तुम्ही. प्रेमाने गोष्टी बघा, त्याचा बैल तो आपला बैल समजायचं सर्व लोकांनी, असं करायला पाहिजे. आता त्या इकडच्या या पाट्यातली लोक त्या पाठीत जातात, ते कशासाठी जातात तुम्ही चुकीचा करता. आता आमच्याकडे मुंबईला ते सट्टेवाले काय करतात, इकडचे काय तिकडे जातात. माझं असं म्हणजे तुम्ही लावले ना सट्टा तर ठीक आहे, तुझ्या तू या बाजूत गाडीत राहा, त्या बाजूत जाऊ नको, अशी गोष्ट झाली पाहिजे. इथे कुठं रे आला बसला पाहिजे या गोष्टी. मला सांगा बिनजोड म्हणजे नक्की नेमकं काय सांगायला बिनजोडचा विषय? बिंजोडचा ना, बिंजोड सारखा खेळच नाही तुम्हाला, कारण बैलांना त्रास नाही होत, कारण तीन फेरे पळायला लागतात बैलांना. याला एक फेरा पळाला तर दुसरा फेरा लास्ट परवा बिंजोडला. दोन काही शर्यतीच्या वरती काही शर्यती जास्त करत नाही. आता एकूच गाडी असली तर तीन गाड्या करू शकतो, पण चला नाही करत. आमच्याकडे जास्त जास्त एक गाडी झाल्यावर खूप झाली बिंजोडची बोलली तर असं, मग ते बैलांना त्रास कुठेच नाही. तुमचा सर्वात मोठा बिनजोड कुठे झाला होता आणि किती झाला होता? आमचं आता सगळीकडे बोनिवली झालं, इथे उसटणा झालं, खिडकाली झालं, देसई झालं, भेवडीत झालं, खूप मजा. आम्ही सगळीकडेच जातो. मग आमची बैल पळा लागली तर आपण असं बसत नाही, लपून बसत नाही आम्ही. लागे मला तर किती जण सांगतात अरे ही नको गाडी धरू, आपण आत्ताच मारली, मी दुसऱ्या दिवशी लगेच गाडी धरायला तयार आहे. आपण असा खेळ करतो, लपून बसत नाही. काही लोकांचं एक शर्यत जिंकले वर्षे 3 महिने येत नाही बसायचं. काही लोक आणतात बैल घाटावरनं, 2 शर्ती मारले का निघून जातात, वापस सांगतात आम्ही या केलं, खरेदी केली. तुमची खरेदी झालेलीच नसतो, पण तरी काही लोक माझं म्हणजे कमीत कमी 3 महिने 6 महिने तुम्ही हे केलं, करार केला तर ठेवा ना तुम्ही. तुम्ही करार बघा काय खोटी कागद 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन खोटी कागद बनवतात, अशी खूप लोक बनवतात. हे पण कुठेतरी बंद झालं पाहिजे. आपण परत येऊया वर्धांकडे, शंकरकडे. आणि वर्धांना मैदानामध्ये आता आपण किती वर्ष पळवतोय? 1.5 वर्ष ना? 1.5 वर्ष आपण पळवतोय. तर आपल्या दावणीला आल्यानंतर वर्धान आजपर्यंत गुलावरच आहे कायम आणि इन फ्युचर पण गुलावरच राहणारच बरोबर. तर मागणी आली होती काय वर्धानला? ना, माझ्याकडून मागणी करणारच ना कोणी. अच्छा हा, आपल्या मागणी करणारच नाही, त्यांना माहिती आहे मालक देणारच ना पहिले, असं मागणीचा विषयच नाही. मला एक मोठी ऑफर आलेली, पण आपण नाही त्या गोष्टी शर्यती करण्यासाठी, पण आपण त्या बिन नाही आपण कोणाचे हे केलं आपण. पण मी बोललो माझ्या हिजबानी मीच खेळणार, आपण बैल देणार नाही. असं बैल असला तर आपण असा पहिल्यान बोलू, पण आपण विकत बैल नाही. तर आपण दादांचा सर्व जीवन प्रवास कशा प्रकारे थोडक्यात मी माझ्या शब्दामध्ये होता, मला जितकं समजतं तशा प्रकारे मी विचारलं. तर मित्र आपल्या सर्वांचा लाडका सुजल पंधेरे बरोबर. आपण सुजलला विचारूया की दादांबद्दल आणि या दावणीबद्दल थोडक्यात कशा प्रकारे त्याचा जीवन प्रवास आहे
तुझं आज तुला 4-5 महिने इकडे झाले असतील बरोबर. तर तू काय सांगशील दादांबद्दल किंवा तुझ्या स्वतःबद्दल काय सांगशील? या सत्ताबद्दल म्हणजे मी गावाला असं फिरायचं, म्हणजे आपल्याकडे बातम्या पहिला विटांच्या. बरोबर माझं एक स्वप्न होतं इकडे यावं म्हणून माझं. बरोबर. मी कधीच स्वप्न हे केलं होतं, पण मी पुसेगावला गेलो. पुसेगावला मला गाडीवर बसायला घेतलं 50-50 पर्यंत. ओके. म्हणजे मग मी मामाला फोन केला, मामा मी येऊ का धावणे बोलतो. मामा बोलला हां ये तू. मग मी इथे आलो. मग घरच्यांसारखंच माझ्यासोबत पण वागायला लागले. खाणं पिणं म्हणजे राहायचं घरच्यांसारखंच करायला लागले. म्हणून मला काय राहायला जमलं म्हणून मी इथे थांबलो आता एवढे 4-5 महिने आले. पण मला कसलं काय टेन्शन नाही काय नाही. मित्र पहिल्यांदाच बोलतोय कॅमेऱ्यासमोर. तर ठीक आहे, तुझ्यासुद्धा पुढील वाटचालीसाठी आणि दादा तर आहे तुझ्यासोबत, त्याच्यामुळं नक्कीच सपोर्ट तर असणार आहे बिंदास. आणि आपल्या संपूर्ण 50-50 धावणीसाठी माझ्या फक्त भटकंती या चॅनलकडून सर्वांना लाख शुभेच्छा. बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही आवडता त्याच्यामुळे नक्कीच आपल्या बैलांना सुद्धा माझ्याकडून सुद्धा आणि माझ्या चॅनलकडून लाख शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आणि तुम्ही आमची बाईट घ्यायला एवढ्या लांबून आल्याबद्दल तुमचंही धन्यवाद. खऱ्या अर्थानं दादा तुम्ही पण माझं धन्यवाद केलं. त्याच्याबद्दल मला एक शब्द बोलावासा वाटतो की माझं एक स्वप्न होतं की आपलं चॅनल आता कुठं मॉनिटाईज झालं आहे आणि जबरदस्त मला सपोर्ट आहे चॅनलकडून. आणि माझे सबस्क्राईबर लोक पण मला जबरदस्त सपोर्ट करतात. तर त्यांना पण मला काहीतरी वेगळं द्यावंसं वाटतं. प्रत्येक वेळी माझं असं असते कन्सेप्ट की कुठेतरी जायचं आणि काहीतरी वेगळं दाखवायचं, कारण की माझं हे माइंडमध्ये काहीतरी वेगळं असतं. तर आज मी मुंबई ठिकाणी येऊन पहिलीच व्हिडिओ टाकले, कारण की माझं स्वप्न होतं म्हणजे असं दावणीवरती का घ्या की निवांत आपल्याला बोलायला वगैरे भेटते. कारण की बाहेर जर आपण गेलो तर नॉर्मली सगळे यूट्यूबर्स असतात बरोबर, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे नॉर्मल बोलायला भेटतं आणि मग आपल्याला ते विचार वगैरे आठवत नाही. त्याच्यामुळे दावणीवरती आलो. खरोखर मित्रांनो सांगायचं म्हटलं तर दावणीवर येऊन मला एक आवाज अगोदर मी येऊन बसलो होतो आणि इथं जी पाहुण्यांची जी उठबस केली जाते खऱ्या अर्थानं, पाणी म्हणा, स्प्राईट म्हणा, नाश्ता वगैरे म्हणा, जबरदस्त केलं. खरोखर म्हणजे नुसतं ब्रँड नाही, पण खऱ्या अर्थानं जे आपण बोलतो की काही माणूस शर्यती क्षेत्रामध्ये गेला किंवा मोठा आहे, पण खऱ्या अर्थानं मित्रांनो खरं सांगतो की मैदानामध्ये असणार की मोठा माणूस हा नॉर्मली ओळख देण्यामध्ये बिझी असतो, कारण की बरीचशी माणसं त्यांना ओळखायला म्हणजे व्यस्त असतात. पण आपल्यासारखे लहान मोठे असतात ना, त्यांना भेटण्यासाठी आपण नॉर्मली हाय बाय करून जातो. पण खऱ्या अर्थानं इथे आल्यानंतर एक समजलं की गरिबाची सुद्धा रिस्पेक्ट केली जाते आणि सर्वसामान्यांची रिस्पेक्ट केली जाते, म्हणजे सर्वांची रिस्पेक्ट केली जाते. बरोबर एक जबरदस्त वाटलं इथे आल्यानंतर. तर संपूर्ण आपल्या टीमला जे आता माझ्या पाठी पण मित्रमंडळी आहेत त्यांनासुद्धा आपल्या बैलगाडी चॅनलकडून लाख शुभेच्छा. थँक्यू. त्या बैलाचा इतिहास पाहिला आपण, वरदान बैल. त्या वरदानने जिंकलेली ही बुलेट.